लोकप्रिय योजनांच्या जाहिरातीवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी। जाहिरातीच्या नावाखाली महायुतीतले पक्ष स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोप। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर विना परवानगी फोटो छापणं। आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या अंगलट पोस्टरवरून पोस्टर वुमन महिलांची पोलिसात तक्रार। शिरोळेंकडून जाहिरातदारांकडे बोट। अजित पवारांच्या वेषांतर करून केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांची टीका। पक्ष फोडण्याच्या प्रयत्नात सत्ताधाऱ्यांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा विरोधकांचा आरोप। अजून मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल। राष्ट्रवादीत काय काय झालं हे सांगायला लावू नका। चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर हल्ला बोल। चित्रा वाघ यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। पॅरिस ऑलिम्पिक 2024 हॉकी स्पर्धेत आयर्लंड विरुद्ध भारत रंगला सामना। स्पर्धेत भारत 2 गोलने पुढे। काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधित्व देणार। अल्पसंख्याक समाजाला नाना पटोले यांची ग्वाही। मराठवाड्यातील इनाम देवस्थानच्या जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय। खालसा झालेल्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय। हल्लीच्या श्याम मानवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मवियाला निवडून द्या असा प्रचार करणार असल्याचं श्याम मानवांचं विधान। उद्या नवे राज्यपाल यांचा शपथविधी। राजभवनातील दरबार हॉलमध्ये सीपी राधाकृष्णन यांचा उद्या शपथविधी। अमोल मिटकरींविरोधात मनसे आक्रमक। अमोल मिटकरी स्टेपनी वापरणारा व्यक्ती। मनसे सरचिटणीस कर्णबाळा दोंबळेंचा हल्लाबोल। सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। काजू हमी भावासाठी निघालेल्या GR विरोधात आंदोलन। GR फाडून आमदार वैभव नाईकांनी नोंदवला निषेध। 2 ऑगस्टला धाराशिव नामांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे धाराशिवकरांचं लक्ष। रिफायनरी हद्दपार झाल्यानंतर नाणारमध्ये बॉक्साईट प्रकल्पासाठी 29 ऑगस्टला जनसुनावणी होणार। बॉक्साईट प्रकल्पालाही ग्रामस्थांचा विरोध होत असल्याची माहिती। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला पुजाऱ्यांचा विरोध। आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाचा आक्षेप। आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सोलापुरात बळीराजा एकत्र समितीचं धरणे आंदोलन। 6 वर्षापासून पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक। भर पावसाळ्यात पैठणमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। तालुक्यातील 48 गावं वाड्या वस्त्यांवर 61 टँकरने पाणी पुरवठा। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। धरणातून कोयना नदीपात्रात 40,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती फसवणूक प्रकरणी अरुण काळे यांना अटक। नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी केली कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।